नेमकी आपल्या चॅनलला स्ट्राईक दिली का उंभवणं? खरंच दिली? नमस्कार मित्रांनो, तर मजेत असणार. स्वागत आहे सर्वांचं आमच्या युट्यूब चॅनल मध्ये. इकडं श्लोक आहे. नमस्कार. मस्त खुर्ची बसलेला तू आज. दोघं पण का? हो रे. 4 दिवसांना पेपर कधी 22 तारखेला झाली होती आमचे 22 एप्रिल 22 एप्रिल आणि 26 पासून सुट्ट्या. डायरेक्ट 1 मे चा रिझल्ट. मे महिन्यापासून तर डायरेक्ट जून महिन्याला सुट्ट्या आहे ना. 2 महिने तिकडे थांबतात. मग मे महिन्यापासून सुट्ट्या लागणार आहे श्लोकला आणि विनयला. ते जमना मामाच्या घरी जायचं गावाला. आई पण आहे. आईचं पण चालू आहे प्लॅनिंग. कारण तिकडे माहिती आहे का कोण आलेला आहे जालन्याला? सानू, आणखी मावशी पण आलेली आहे. सोनाला आले. आणि मावशी नेहमी जात नाही पण यावरनं गेलेले आहे. त्याच्यावर कापूस नाही यंदा टरबूज तुटून फेकले. आणि बऱ्याच जण विचारलं मावशी म्हणजे आईची बहीण का? म्हणजे मावशी म्हणजे आईची बहीणच राहणार आहे. पण अशी कमेंट आलेली आहे की मनीषा वहिनीची जी सासू आहे ते तुमच्या आईची बहीण आहे का? तर अशी कमेंट आलेली होती. तर ते आहे आईची बहीणच सक्की. आणि ओम भाऊचे वडील असे 3 बहीण भाऊ आहेत. 2 बहिणी 1 भाऊ. त्याच्यामुळे सर्वांना क्लिअर झालं असेल. हा 3 जण 3 जिल्ह्यात आहे. एक वाशिम जिल्हा, जालना, जळगाव. आणखी आता जे मनीषा वहिनी आहे ते आत्याच्या घरी दिलेले आहे. आत्या घरी भाषी अशी पण बरेच कमेंट आहे. आणि त्याची फॅमिली तुम्हाला माहित आहे, त्याच्या व्हिडिओ मध्ये दिसलेलं असेल. मनीषा वहिनीची फॅमिली. कारण ते 2 भाऊ आहेत. त्याला पण 2 बहिणी आहे. म्हणजे आपला संतोष दादा 2 भाऊ म्हणजे असे 4 जण आहेत ते. आणि ओम भाऊच्या माहितच आहे सर्व काही फॅमिली. आणि इकडे आमची फॅमिली. इकडे काय चालू आहे? स्वयंपाकाची तयारी चालू आहे इकडं. तर असं आहे. काय करताय का? काय करायचं भाजी? सर्वात मोठा प्रश्न, भाजीचा काय नेहमी विचारला जाणार प्रश्न काय असते? भाजी कशाची करायची? भाजी कशाची करायची? तर एवढे मोठे फ्रीज भरलेला असते. फ्रीज मध्ये लागण तेवढं सामान असते भाजीपाला. आहे पण काय काय नसेल पण तरी काय असते नेमकी भाजी काय करायचं ते एक असते विचारण्याचं. पण शेवटी जे आहे तेच करायला लागते. आधी तयारी चालू असते ऑलरेडी. असं सध्या 15 तारखेचं चालू आहे. कारण मावशी तिकडे आलेलं आहे ना. मावशीचं म्हणणं आहे की बा तू पण ये भेटीला, म्हणजे आपली भेट होईल. 2 बहिणीची 3 भावाची भेट होईल. आणखी कन्फर्म झालं तर ओम पण पुण्याला जायचं चालू आहे त्याचं पण. ते पण मोकळं होईल. आणि आज आई गेलेली होती दवाखान्याला. मला पण जायचं होतं सोबत. माझं काही जाणं नाही झालं. तर आईला सर्व माहिती होतं. आणि फक्त जे ट्रीटमेंट आहे कंटिन्यू घ्यायची होती. हा त्यासाठी आई गेली आज. आणि पाय बघू दे तू. पण या पायरीला पडल्या. थोडस जे आहे ते कमी जास्त होत आहे. कारण गोळ्या संपतात तेव्हाच लगेच. म्हणजे कंटिन्यू चालू संपल्या वगैरे नव्हत्या. पण उद्यासाठी जायचं म्हणून आज तपासणी पण होते आणि हे पण होते. पाय याच्यामुळे सुद्धा असेल गाडीतनी प्रवास होते ना. थोडस आहे. थोडस या पार नाही तर मेडिकल वेगळं दिलेलं आहे. दवाखान्यात जायचं होतं
कंटिन्यू चालू होतं ट्रीटमेंट, त्याच्यामुळे म्हटलं की आजचे दिवस ठीक आहे, हो. पुढच्या वेळेस बघू आता. किती 3 महिने सांगितले ना पूर्ण ट्रीटमेंट? 3 महिन्याचा गोळा आहे. 2 महिने जास्त लागते म्हणे. 1 महिना झालेला आहे आता. हो, अजून 2 हे 1 महिना पुढचा आणि त्याच्या पुढचा आहे. म्हणजे पूर्ण उन्हाळा जाऊ शकते त्यातनी. हो. आणि क्रीम पण ते कंटिन्यू लावायची आहे सकाळ संध्याकाळ. हो. 2 टाइम लावा म्हणे, चांगले होईल म्हणे. हो, शेवटी काय वाटच पाहणार त्याचे, होईल म्हणा कमी. नाही, आता बऱ्यापैकी कमी झालं ना, चांगले खूप झालं. पहिले तर लय होतं, तेव्हा लय होते ना बापा मोठे मोठे. आता खूप कमी झालेलं आहे. झिंगुडे धरले होते मोठे मोठे. बऱ्यापैकी कमी झाले. इकडे पण तब्येत थोडं आहे, मागं पुढे चालूच राहते. आंबट खान चालू आहे. आंबट खान चालू राहते का? खोकला आहे इकडे पण तसा सध्या. खोकला पण आणखी काल आपण व्हिडिओ केला त्यावर बऱ्याच जणांचा कमेंट आहे की बा खरंच नेमकी आपल्या चॅनलला स्ट्राईक दिली का उंबवणं? खरंच दिली? पाय किती हसू आलं असं. आता तुम्हाला समजलं नेमके काय आहे तर? नाही, काल आम्हाला खरंच माहिती नव्हतं. आम्हाला रिअली मध्ये वाटलं दिलं म्हणून. तुम्ही कधी सांगितलं आम्हाला? आजची तारीख किती आहे? 1 एप्रिल. हा, मग एप्रिल फुलला फक्त एप्रिल फुल साठीच होतं ते, दुसरं काहीच नाही. एप्रिल फुल. कारण आपले उंबव असे करूच नाही शकत. एप्रिल महिना लागला आजपासून. 1 एप्रिल होतं. हा. आईलाही माहिती नव्हतं एप्रिल काय असतं. बरं झालं मी त्याला शाही नाही दिल्या, बोलली नाही जास्त. आईचं फुल चालू होतं बोलायची तयारी. हो ना. तिथं जाऊन बोलतो, नाही तर फोनवर बोलतो. जातो मला 1-2 दिवसानं बोलतो त्याला. पण तसं काही झालेलं नाहीये, कारण उंबव नाही करू शकत आपल्या चॅनलला तसं. हा. बाकी दुसऱ्याचं नाही सांगता येत कोणाचं, पण उंबवची गॅरंटी घेऊ शकतो आपण. तसं करणार नाही. असं कमेंट पण आहे काही जणांच्या की तसं करणार नाही म्हणून, फक्त तुम्ही एप्रिल फुल साठीच करत आहे. म्हणलं का आज काय रे? काय असते एप्रिल फुल? तुम्ही लावलं नाही का सर्व? एप्रिल फुल नाही लावलं? शाळेतून सांगितलं असतं ना एप्रिल फुल काय असते तर? माहित नाही का? काय असते एप्रिल फुल? का सांग बरं. दुसऱ्याला उल्लू बनवायचं. उरलं बनायचं, काहीतरी खोटं बोलायचं. नमस्कार कर. काय केलं तू जेवण? भेंडीची भाजी. कशाची? भेंडीची भाजी. भेंडीची भाजी. तुला आवडते का? आणखी? भेंडीची भाजी. आणखी कायच्या वरती? भेंडीची. भेंडीची? गोबी नाही आवडत. आणि इकडे दोघीच चालू आहे एकामेकाची तयारी भाजीसाठी. खारं झाली का? तिखट झाली. तिखट झाली. कायची भाजी बनवायची? शेवीची भाजी. तर दोघी सासू सुना मिळून चालू आहे काय करायचं तर. मसाला स्किनोरिटा. मागचीच क्रीम आहे, सर्व क्रीम वगैरे दिलेला स्किनोरिटाची, आणि गोळ्या पण बदलून दिलेला आहे. काय नाही, मी आता बरंच लागलेलं आहे, दवाखान्याचंच लागलेलं मागं सर्व. कारण राधिकाचं होत नाही तर आईचं होत नाही तर राधिकाचं, दोघीचं चालू आहे का मागे यात. दवाखाना दवाखाना दवाखाना. दवाखान्याशिवाय बसत बी नाही मग. हो ना. काय चालू झालं तर आता काय, शेवटी रिझल्ट महत्वाचा आहे, लवकर बसणं महत्वाचं आहे. पाय नाही बसले तर. हो ना. खूप म्हणजे पाय लवकर बसले तर बरं आहे, नाहीतर मग कसं त्रास होते ना, खूप पाय दुखतात ना. त्याच्यानं बरं आहे, गोळ्या घेऊन कमी तर होईल लवकर. हिचं थोडंसं बरं होत नाही तर अचानक आता आईचं पण चालूच आहे, कारण 1 महिना झाला फक्त, आणखी 1-2 महिना राहिलेला आहे ट्रीटमेंट गोळ्या वगैरे याच्या. तोपर्यंत कंटिन्यू चालू द्यायच्या गोळ्या. आईला नुसतं गोळ्या गोळ्या खाणं, रोज उठले की गोळ्या, संध्याकाळी झोपायच्या वेळेस गोळ्या. गोळ्यानं सुस्ती येते, झोप येते, काम नाही सुचत. घ्यायचं लागतेच ना, नाही घेतलं बसणार नाही. आता काय होईल, एक वेळेस कमी झालं पाहिजे गोळ्याचं काय असो. हो, गोळ्याचं बसतच नाही. काही दुखलं की गोळ्या.
असं सध्या भाजीची तयारी. झटपट भाजी. लवकर भाजी करायची असली तर अशी करायची. मसाला भाजी, शेवीची भाजी. मसाला काय लागतं असं आहे का? पहिले मसाला काढून घेतला का मग? म्हटलं त्या दिवशी चटणी केली होती आईनं. कशी चटणी होती? वांग्याचं भरीत. वांगे भाजलेले होते, लगेच फ्राय केले, तयार भाजी. मस्त आली होती. तव्यावरची जे आहे भरीत ते केलेलं होतं. वांगे पुन्हा म्हटलं चुलीतून भाजून घेतलेले होते, त्याच्यामुळे चांगलं झालं ते. नुसतं मसाला, नुसतं तर्री आणि जास्त हे पण जास्त चांगलं नसते. कधी कधी नॉर्मल भाज्या पण चांगल्या लागतात, फक्त बनवा व्यवस्थित लागते. रास्तेच आहे शेवीची भाजी पाहणं चालू आहे. चला मित्रांनो, हा व्हिडिओ आता खूप मोठा होत आहे. व्हिडिओमध्ये काही वाटत असेल तर नक्की कमेंट करा आणि आईचे पाय लवकर चांगले हो अशी एक कमेंट करा. लवकर बरे झाले पाहिजे. तर हा व्हिडिओ आम्ही इथं समाप्त करत आहे. या व्हिडिओमध्ये काही वाटलं तर पुन्हा एकदा नवीन कमेंट करा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय बाय.